गाईज हाटे उभं करीला थांबून आणि नवमेश दका काय खेत फिरायना या गोरान मांग सुटी राहणार नवमेश काय के बिना राहीना या तर दका काही गाडी पण उभा आहे. तर चला गाईज मग आता हिंगी राहीन आम्ही बी नवमेशला डामरायच्या मारे दिन आम्ही म्हणतो तुला मामाला लई ये मी बस स्टँड होईन चांदपुरी मार्ग आता हाय गाईज जय आदिवासी बट्टसला. तर आज ना ब्लॉग में तुम्हाला स्वागत है गाईज. तर आज आम्ही चालणं येत गाव आत्याबाईन गावला नवमेशनी आत्याबाईन गावला चालणं येत. आमनी दोन्ही जणसनी दखा तयारी मस्त होई गी फक्त आणवीन यसनी तयारी बाकी है. मग हिंग सुद्धा बहुत थोड़ा टाइम में आम आटेन तुम्ही यानं कंटिन्यू ब्लॉग दखत रहा एकदम खास होणार ब्लॉग. तर चला मग जाता मग चला भाऊ सन दखा आणवीनी भी तयारी हुई गई. ओ बाप रे ओ दखा आणवीनी भी तयारी हुई गई. गटली गटली आणवी येते गटली गटली आणवी. ओ बाप रे आणि गाईज आज ना एकदम शांत जाना परी कारण की आम चारी मायले कयत बाग बागत जाना परी भोसवन याय का बुरी जाय ना मला तथा नाही येता. आणि नवमेशला येणं जत्राना नाव करीस लई चालणं येता म्हणून तथा सोरी इसू डायरेक्ट शिंदा आणि आम्ही आणवी बी मग ते नंतर 5-7 दिन मग वापस आणि आपली गाडी नका बाहेर ती बाकला आयल. तर मग चला बट्टसण्यात तयाऱ्या होई गयात आता हिंगत मग आम्ही चला गाईज मग चालणं आता आम रस्ता लागी गयात भोसवन सुनसान रस्ता येत त्या कार्य राहीन आम ब्लॉग बाग बागत जाना परी का चिमटाना रस्ता है. आता वाजेलत 11 11:30 होई जायलत कथा येताना संध्याकाळला जिसू मी आणि बाग बागत जाना परी भोसवन कारण की ना टाकलं बियत आणि आणवी तर झोपी जायला गाडीवरच. चला मग आता डायरेक्ट भेट होता आपण शिरपूर मज चला गाई साठी उभं करीला थांबून आणि नवमेश दका काय खेत फिरायना या गोरान मांग सुटी राहणार नवमेश चालना या बाग बाग येवा मग गाई बेक्का थकी जाय माणूस जाय गाडीवर पुरा बोर होई गया थांबून इथला दूर तीन ताटे सुक्कत पोचा मत आमून शिनकर अभी कुदी येलच ताटे उभं रही गयात म्हणतो थोडं दम खायली पुरं बाग बाग ये रही ना यार. तर मग चला आता हिंगत मग आमू बी चला मग आता थोडासा अंग रही ना चल नवमेश बस गाडीवर हा ना मग आत्याबाईन गावला एकदम धीरे धीरे जाय राही ना गाईज. आणि अशी फॅमिली जर राहिली ना तर कागगाव पण करवाज ना बाग बाग चालू देवा मे बी यानं मोक्या काय राहिना ना तिथला व्हिडिओ बनाय राहिना या. आता चला जाय भेट होतच मग ना शिरपूर मज चला हलका अंग करी ना आता वाटे गाईज नवमेश आहे की बिना राहिना या तर खाता ही गाडी पण उभा आहे करायचं तो आटे ना आलो बी द्यावा ना तो चालणं भाऊ नाही की बिना राहिना या तो डायरेक्ट त्याने आत्याबाईनं गावतीन उन्हात त्या त्यांनी सांगण्यात मग बोरीस जा ना म्हणताय तो बोरीसनीच भरांती मग आता डायरेक्ट आटेला येऊनच त्याला हाय की ना राही ना म्हणतात चाल ना मी चालणार आहे चाल वांद्र दखूत आपण चालतंय. तर चला गाईज मग आता हिंगी राहीन आम्ही बी नवमेशला डामरायच्या मारे दिन आम्ही म्हणतो तुला मामाला लई ये मी बस स्टँड होईन. तर मग चला आत्ता वाजेलत 3 वाजेलत 5 वाजाशी बोरीस मगुशी जासू मी आता कारण की एकटा या जोश मध्ये असू. तर चला मग कंटिन्यू ब्लॉग दाखवत राहा तुम्ही चला. हे चालना या गाईज आता चांदपुरी मार्ग आता राजशेखर
आता चांदपुरी मार्ग डायरेक्ट म्हणजे सुक्कत डायरेक्ट सीट करा मस्त आहे शॉर्टकट तिथला 2 तास शिरपूर जावाना काम भी ना एकदम बेहतरीन रास्ता भी है आता फक्त ते पपुयाचं काय राहिलं यात काहीच व्याख्या जायला का पपुया आता ते डाळे आपला नकुंबाना जंगल निघत वाटे राहणार आता रस्ता भी कहीं पर ब्याव कर डरावना एकदा आपको आता BMK दुसरी जायला तो बटाट आता नाही आता व्याख्या टाइम होई गया मला डायरेक्ट सकाळी ना 11 वाजता गेलो होता थांबू आज शिरपूर मग 1 वाजता पोहोचणार त्या ट्रेन डायरेक्ट 2 वाजता बैका मग पोहोचणार आता 3 वाजेल 3 वाजेनं 40 होई गया यात आता शेतकरा मग कवय पोहोचत कवय ना मुंबई मोठी ठरते आणि 9 मेसला मी येईल डामरायच्या माझी नाही मग पुन्हा मामाला लई त्यावेळी अशा सांगेलं त्याला आणि डायरेक्ट येईल मी नंतर व्यक्ता फोन मग व्यक्ता करीतो मला फोन लायतो बरोबर काही होई नका आधारा भर नका बरोबर फोन लायतो आणि आता त्याचा पाठ बी चालू आहे आणि गाडीमध्ये का पोहोचून पोरं सारंग फेरा मिळले चालणं होईल काही ना होणार ते पुरं लुकरे येत गाडी मग आले चालणं येत त्यासला काही पण लांबला येत ते पण एवढं खास तयार नाही येत खावाला भेटेल ना होणार त्यासला सारंग केरा जत्रा मग लई गय होईल त्यासला एकाला पण काही दाम लागणार ना होणार त्यासवर आणि तसं काही जार भरा व्याख्या टाकेल रहा आता घ्यायला काय यार भरा पुरा डालर हार भरा काही पण आणगल वावरच कापणारच नाही बेकार उभी जात होई एक वावर मग आपले गम काय ना बात आहे एवढं रथ हो रे सागम हो बाई चला मग भेटू आता पुढे शेतकरा मग तर फायनली शेतकरा मग इंटरव्ह्यू घेऊ आम्ही चला मग शिनकरांमध्ये चालू नदी आंघोळ आहे ना ते म्हणतात का तर चला मग पाहूला बी दोनायचा चौकलीवर उतारी दे मग ये कभी भी डायरेक्ट सीधा पुलिसच काल ना मी भी जीवान भी उतरी गया गाड्या भेटे गया त्याला आपण भी येऊन आता सणासण गाइज मी उन्हा आता आटे रेल्वे पट्टा पर थांबी गया आपली गाडी आटे लाई दी ना आता चालना मी
हो भाई, हे देखा गाईज, एक पट्टा होता पहिलं, आता 4 ओळी जायला टाकू शकता तुम्ही. आणि तिथं ती रेल्वे उभी आहे. आहे देखा, हा ते रेल्वे उभी आहे. आणि कोयसा नाही रेल्वे बी येईन बसून आटेच उभी राही खाली खुली हुईसन. एक नंबर बनाय टाकेलच आता. पहिलं काय ना, पहिलं एक होता. तर मग चला खाल जाऊ बरं आपण, कसे आहे बरं खाल. ओ भाई, एक नंबर पाव तर एक बनायला खाल जावाला आधी दाखवू शकते तुम्ही. आणि कबूतर बी काही बघत आहे का, कबूतर खाल का बघला. वाताला व्यू देखा, खतरनाक. बच्चा लोखंड बनायला बसून दाखवू शकते तुम्ही. एक नंबर आता तो बेकार काही पडेल डायरेक्ट सट्टा निकेल, चिट्ट्या चिट्ट्या भट्ट्या पडेलच. आता मला वाटत का सट्टा बिट्टा निकत नाही. आता दका हारभरा पहिरेल तर इथली जाग मग वाटता. आणि ब्रिज ब्रिज न एक नंबर बनाय टाकणार ते. आता पहिलं ये ना आता जातात अहो रस्ता होता, अहो रस्ता तरी असे जातात आणि मग तो ते फाटूक उगारतात तव येतात. नाही तर काही नुकसान जर वयल राहते आटे तर मग डायरेक्ट फिरसन ततान त्यातलं वावरच निगमतीन पाठ निघत. रस्ता होता आणि खाल जरा होता, फक्त मोटरसायकल हिंगे अशा रस्ता होता ततान हिंगतात. रिक्षा काहीच जाते ना, कारण की यानं उच्च लागे जाता डॉक्टर सुई जाता अशा पंपा होता, पंपा लागू गाड्या काढतात. ओ गाईज दका एक नंबर बनायला बसून ब्रिज कबूतर बिरत आटे काही पण. चला मग आता खाल इथला खाल उतरी गेलो होता मी. आता बाबू येऊ की जायला बेकारच का. चला मग टाइम हुई रही ना मला भी. चला ओ भाई, ओ भाई आ गया हो गाई चहा बिडारे आटेच होती. मी खाल पुरा खाल हिंगी झालो होता बरोबर आहे ना. चहा बी आटेच होते भाऊसन. चला मग आता हिंगू सणासण डायरेक्ट भाऊसन गाडी मग चहा बी होती लागेल. आणि मी पुरा खाल हिंगी झालो होता, खाल उतरी झालो होता. चला तर फायनली गाईज घर पोच गए आम्ही. आणि घरनं सत्त बाहेर बसेल बट पूर रांधाय राही ना गाईज. उभा ना कमाई दका कमाई बसेल म्हणे वाट दाखत. आणि बिन नाही असणार रांधाय राही ना या बाकऱ्या टाकाय गया. काय रांधाय राही ना मास बहुसन कोंबडा मासा रांधाय जायला व तसं ते कराय पडेल तिथं का.
ते कराय मग रांधेलत आणि आत्ता भाकऱ्या टाकायला ना आणि अक्का माया तर मावाली वाट दाखत बसेल होती पोचून मायानं कशी गिरो पण पोऱ्या येणं संध्याकाळी लगो वाट दाखत म्हणजे दाखत चला मग आता मी विचारणार आखो बाहेर मित्रच निगम मामला येणं कारण की आज आणि बसून खेकरी धरायला जाणं आहे रातना ब्लॉग ना आलं टाकसू मी तुम्ही येणं कंटिन्यू दाखत राहील चला तर गाई चला मग आता बसना मी जेवणला आणि मासा रांधेल होतात बसून आहे दाखा कोंबडा मासा लिहिल होतात आणि हे सत्त कोंबडा मासा ना दूध अंड हे दाखा येता मग जेवणला बसले ना मी मग चला आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत होणार लाईक कर द्या आणि जो चॅनलवर नवीन होईना तो सबस्क्राईब कर लिया यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग में टाटा बाय.